वेळ काढून थोडं अर्धा तास 15 मिनिटं दिवसातून देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. पण ऐका, केवळ नामस्मरणालाच किंमत नाही पण नुसतं भजन करण्याला अर्थ नाही. अंतःकरण निर्मळ होण्याला महत्व आहे. नाहीतर तुमचे किलोचे टाळ पाव किलो जरी झाले, किती दिवस रात्र दिवस भजन केलं, पण मन शुद्ध नसेल तर काय अर्थ आहे का त्या भजनाला? मन शुद्धी झाली पाहिजे मायबा. अंतःकरणातले विकार निघून गेले पाहिजे. दुसऱ्या विषयीची तिरस्काराची भावना, दुसऱ्याचं चांगलं झालं तर काही काही ना देखवत नाही, बरोबर आहे ना? ही जी भावना आहे ना, हे अंतःकरणातून निघून गेलं पाहिजे. काम, क्रोध, लोभ, द्वेष, दंभ, अहंकार या गोष्टी निघून गेल्या पाहिजे. बाबा एखाद्यानं जर गाडी घेतली तर आपल्यालाही आनंद झाला पाहिजे, हा बरोबर आहे ना? कधीतरी ती गाडी आपल्या कामी येणार आहे अडी अडचणीत. दुसऱ्यानं बंगला बांधला तर त्याचा आनंद आपल्यालाही झाला पाहिजे. बरं झालं बाबा आपल्या तंड्यामध्ये VIP बंगला झालाय, तंडा आणखीन शोभून दिसायला लागला, तर त्याच्यावर जळायचं का? नाही महिमा. ही जळकट वृत्ती, तिरस्काराची भावना, हे बे दावे, हा असा आहे तो तसा आहे, हे जोपर्यंत आपल्या मनातलं जात नाही तोपर्यंत भजनाचा काही उपयोग. तुका म्हणे सुख परविय सुख, तुका म्हणे सुख परविय सुख, अमृत हे मुखे द्रवतसे, द्रवतसे, अमृत हे मुखे द्रवतसे. तुका म्हणे परविय सुख, तुका म्हणे तुका म्हणे सुख पराविया सुखे, पराविया सुखे, अमृत हे मुखे द्रवतसे, द्रवतसे. हे बघा, दुसऱ्याचं सुख पाहून आपल्याला सुख झालं पाहिजे. हा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपल्याला दुःख झालं पाहिजे. हाच परमार्थ आहे, दुसरं तिसरं काही नाही. म्हणून भजन करायचं असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे मायबा. नुसतं भजनच नाही, साधू संतांनी आपल्याला करायला सांगितलं. नुसतं भजन केलं ना आपलं कोण भरणार नाही मायबा. त्याच्यासोबत कष्ट करा, घाम गाळा. प्रयत्नांती परमेश्वर आहे. तुम्ही प्रयत्न केला तर त्या प्रयत्नाला यश देणं हे भगवंताचं काम आहे. कष्ट केलं पाहिजे, घाम गाळला पाहिजे. आता ते तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही मायबा. तुमचा समाज फार कष्टाळू आहे. पूर्वीपासूनच तुमचा समाज फार कष्टाळू आहे. त्या कष्टाचं यश फळ तुम्हाला मिळालेलं आहे. आज प्रत्येक दारामध्ये जर पाहिलं, वाड्या वस्तीवर तांड्यावर, तर प्रत्येक दारामध्ये फोर व्हीलर दिसायला लागले. त्याचं फळ निश्चितच तुम्हाला मिळालेलं आहे. पण एक थोडं बारीकाईने लक्ष घ्या बाबा. आपण ऊस तोडीला जातो, पण थोडस लेकरांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. घरातली एक व्यक्ती शिकली तर घराचा कायापालट होतो का? हा, लक्षात असू द्या. मी आमचं वैयक्तिक उदाहरण सांगते. आमच्या नंदेच्या घरामध्ये एक डॉक्टर होता, फक्त एक. पण एकामुळं आज घरामध्ये 5 MBBS. हे कशाचं तरी काम आहे. एक घरातला माणूस जर सुशिक्षित झाला तर अख्ख्या घराला बदलवत असतो. म्हणून थोडं शिक्षणाकडे लक्ष द्या मायबा. अरे व्यसनाचा वर्षाचा खर्च काढा तुमचा व्यसनाचा. आपण दारूवर किती खर्च करतो, आपण तंबाखूवर किती खर्च करतो मायबा. तो खर्च जरा कमी करा, टाळा जरा व्यसन, आणि तो खर्च लेकरांच्या शिक्षणावरती लावा. निश्चित लेकरांचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. जरा डोक्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे आपल्या. आपण कोणत्या मार्गाने चाललोय, आपण काय करतोय, लेकरांचं हित आपण पाहिलं पाहिजे. आणि एक बिस्किटचा पुडा आणायचा झाला तर माणूस 4 वेळा विचार करतो. पण 500ची दारू एका दमात हाणतात तो माणसं कशी हाणतात काय माहिती, कसं घशाच्या आत उतरतं कोणाला माहिती. कधीतरी आपल्या बुद्धीला लागलेला जो गंज आहे तो काढून टाका मायबा. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझा राग येऊ देऊ नका. तुमची बहीण समजून मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. अरे एवढं पाचटीमध्ये पडायचं, वर्षभर काम करायचं, आलेला पैसा जर आपण व्यसनात घालत असू, काय अर्थ आहे त्या कष्टाला? मागुता हा नाही मनुष्य जन्म, हो मागुता हा नाही मनुष्य जन्म, हो मागुता नाही मनुष्य जन्म, मागुता नाही मनुष्य जन्म. बुद्धीचा पालक धरा रे काही, बुद्धीचा पालक धरा रे काही, बुद्धीचा पालक धरा रे काही, बुद्धीचा पालक
आपल्याला काय चांगलं कर्म करता येईल ते केलं पाहिजे आणि हाच परमार्थ आहे, वेगळं काही नाही. बरं, परमार्थ शब्दाचा अर्थच आहे परोपकार. दुसऱ्यावरती परोपकार करता आला पाहिजे. आपल्या अंगणामध्ये आभाळ भरून आलं तर दुसऱ्याला ओंजळभर पाणी द्या. आपली बाग फुलून आली तर दुसऱ्याला 2 फुलं द्या. आपले सूर जुळून आले तर इतरांसाठी 2 गाणी गा. आणि काहीच तुमच्याकडे देण्यासाठी नसल मैबा तर प्रेमाचे 2 शब्द तर बोलता येतात. आणि आपल्या प्रेमाच्या 2 शब्दांनी जर दुसऱ्यांना सुख मिळत असेल तर मैबा फुकटचे प्रेमाचे 2 शब्द द्या. हाच परमार्थ आहे. बस, दुसरा तुम्हाला देवदेव करण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. म्हणून तुकोबरे म्हणतात नामस्मरण करायचं पण शुद्ध अंतकरणाने. तुकोबरे म्हणतात मी त्या भगवंताचं नाम अहर्निशी नित्य गायन, व्रत एकादशी करीन उपवाशी गायीन अहर्निशी मुखीना. जीवनामध्ये माणसानं काही गोष्टीला विसरायचं नाही. 1, देवाला विसरायचं नाही. नंबर 2, देवाच्या नामाला विसरायचं नाही. नंबर 3, साधू संतांना विसरायचं नाही. नंबर 4, जन्मदात्या माय बापाला विसरायचं नाही. आणि नंबर 5, फार महत्वाचे, लक्ष द्या, नंबर 5, मोबाईल चार्जर विसरायचं नाही. देवाला का बरं विसरू नये? काही गोष्टीला विसरायचं आणि काही गोष्टीला विसरायचं नाही. लक्षात असू द्या. कशाला विसरायचं? आपण दुसऱ्यावर जर काही उपकार केला तर तो तिथंच विसरून जायचा. तो आयुष्यभर आठवणी ठेवायचा नाही. मी त्याला हे दिलं, मी त्याला ते दिलं, हे विसरायचं असतं. एखाद्यानं आपल्याला एखादा वाईट शब्द बोलला तर तो मनाला लागून घ्यायचा नाही, तो तिथंच विसरायचा. पण उलट होतं बरं का, आपलं घोडं इथंच पाणी पितंय. जे विसरायचं ते विसरत नाही आणि जे विसरायला नको ते विसरतो. माणसं म्हणतात तुम्हाला असं बोलला का, मरण पण त्याच्या दारात जाणार नाही. आणि बोलू दे ना बाबा, बोलल्यानं काय होतं, शरीराला छिद्र पडतात का, की तिथंच विसरलं पाहिजे. कोणीतरी याच्यावरती पांघरून घातलं पाहिजे, कोणीतरी आग झालं तर कोणी पाणी झालं पाहिजे, हे विसरायचंय. आणि काही गोष्टी विसरू नये, देवाला विसरू नये. का बरं भगवंताला विसरायचं? जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंता, जगत जीवन नारायण गाईन गुण तयाची. त्या भगवंताने आपल्याला हा सुंदर नरदेह दिलाय. हा केवळ खा प्या आणि मजा करा एवढ्यासाठीच आहे का मैबा? नाही. या मनुष्य देहाचं काहीतरी इथे कर्तव्य आहे. आपण या जन्माला आलोय ना, या जन्मात येऊन आपण काहीतरी सार्थक केलं पाहिजे, चीज केलं पाहिजे. कारण मैबा मरणाच्या नंतर स्वर्ग कसा आहे आपण पाहिला नाही. पाहिला का कोणी? मरणाच्या नंतरचा नरक कोणी पाहिला नाही. बरं, मेलेली माणसं कोणी सांगायला आले का इथं घडलं का असं तंड्यामध्ये? मेलेला माणूस जाऊन परत आला, बाबा असा असा स्वर्ग आहे, असा असा नरक आहे, आलं का कोणी वापस? नाही. मरणानंतरचा स्वर्ग नरक आपण पाहिला नाही. पण मैबाप जिवंत असताना आपण इथं स्वर्ग निर्माण करू शकतो. एवढं चांगलं जगाकडे, एवढं चांगलं जगा, आयुष्य फार सुंदर आहे. इतकं सुंदर जगा की 4-2 माणसं आपल्या जवळ बसले पाहिजे, आपलं बोलणं ऐकून घेतलं पाहिजे, आपल्या गावामध्ये लोकांनी मान ठेवला पाहिजे. इतकं सुंदर जगा. 4-2 लोक जर तुमच्या शब्दाला मान ठेवत असतील, तुमच्या चरणावर लोटांगण घालत असतील, तर याच्यापेक्षा वेगळा स्वर्ग आहे का? तुम्ही इथं जिवंत असताना स्वर्गात आहेत मैबा. दुसरी गोष्ट, आपण नरकही पाहिलं नाही. काही माणसं एवढं गरीचे जीवन जगतात, एवढं घाणेरडं जीवन जगतात. नाही ते पितात, नाही ते खातात, नको तिथं लोळतात. आणि अशा माणसांचा घरचे सुद्धा नवस करतात बरं का. घरातलीच माणसं, बायका मुलं, हे कधी करतंय बाबा एकदाच. आणि एवढं जर तुम्ही मूर्खासारखं वागत असाल तर याच्यापेक्षा वेगळा नरक कोणता आहे? तुम्ही जिवंत असतानाच नरकामध्ये. आता येताना घडलेली घटना आहे. रस्त्याच्या कडेला असं तरुण तडफदार पोरग रस्त्याच्या कडेला लोळतंय. असं कधीतरी वाईट वाटतं त्यांच्याकडे बघताना. अरे काय वय आहे त्यांचं, आणि असल्या वयामध्ये रस्त्याच्या कडेला पडणं म्हणजे अवघड आहे. म्हणून कधीतरी माणसानं मनाला विचार करायचा आहे, आपण माणूस म्हणून जन्माला आलो ना बाबा, माणसासारखं वागलं पाहिजे. हाच खरा माणसाचा धर्म सांगितलाय. म्हणून कधीतरी माणसाचा देह देवासाठी समर्पित व्हावा, कधीतरी देशासाठी समर्पित व्हावा, नाहीतरी धर्मासाठी समर्पित व्हावा. लक्षात येतंय? वृंदावन वाशी म्हणतात, कोई किसी की चाल पे मरता है, कोई किसी की माल पे मरता है, मगर असली मरना तो ये है जो यशोदा के लाल पे मरता है.
एकतर देवासाठी समर्पण असावं नाहीतर देशासाठी मरागड्या. देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा, देह समर्पिते देवा, देह समर्पिते देवा. देह समर्पिजे देवा, भाग नाही माझा होईल आगमन आनंद. देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा, देह समर्पिते देवा, देह समर्पिते देवा. देह समर्पिजे देवा, एक तर देवाला समर्पण असावं. दुसरी गोष्ट म्हणायचं तर देशासाठी मरा मायबाप, देशासाठी. लोक नाही त्या गोष्टीसाठी मरायला लागले, क्षुल्लक कारणासाठी लोक आत्महत्या करायला लागले. मैबाप मरायचे तर देशासाठी मरा. कित्येक वीर जवान या देशासाठी शहीद झाले. आज जर इथं वीर भगतसिंग असते तर काय म्हणले असते माहित आहे? कोई नाम शौरत के लिए मर गए, कोई जात पात के लिए मर गए, कोई 2 गज जमीनों के लिए मर गए. अगर होते आज यहाँ वीर भगत सिंह तो कह देते यार सुखदेव हम किस कमीनों के लिए मरे. अरे आपण कोणासाठी मेलो? या लोकांना जगण्याचा अर्थच कळत नाही. म्हणून मैबाप देशासाठी समर्पण असावं. विठाला चला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बहे खून मेरा चमचमकी, बहे खून मेरा चमचमकी, चमचमकी मेरी जान हे मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. हे मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, वतन के लिए, वतन के लिए. म्हणून देशासाठी समर्पण असावं नाहीतर मायबाप माणसानं धर्मासाठी मरावं. साधू संत धर्मासाठी समाजासाठी समर्पित झाले, समाजासाठी आयुष्य खर्च केलं. पण धर्म कशाला म्हणतात? पाठीमागे बसलेले पुरुष मंडळी नीट ऐका बरं. धर्म कशाला म्हणायचं? धर्म म्हणलं की माणसाच्या डोक्यात एकच खूळ बसलेलं आहे. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म. माणसानं धर्म धर्म जाती 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 वाटून घेतल्या, धर्म वाटून घेतले. पण मायबा या जाती हे धर्म माणसाने निर्माण केले. या जगाच्या पाठीवर एकच जात आहे ती म्हणजे मानव जात, बस दुसरी जात नाही. इथं बंजारा कोणी अलग नाही, इथं माळी मराठा कुणबी तेली चांभार कुंभार कोणी अलग नाही, सगळे एकच आहेत. देवानं सगळ्यांना सारखं बनवलेलं आहे मैबाप, कोणी उच्च नाही कोणी नीच नाही. मग धर्म म्हणायचं कशाला? धर्म म्हणजे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म याला धर्म नाही म्हणायचं. धर्माची फार सुंदर आणि सोपी व्याख्या आहे. माणूस जन्माला आलोय ना, तर माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं हा माणसाचा खरा धर्म आहे. हीच अमुची प्रार्थना, हीच अमुची मागणी, हीच अमुची प्रार्थना, हीच अमुची मागणी. माणसाची माणसानं माणसाशी माणसासारखं
सारखं वागणं हा माणसाचा धर्म आहे बाबा. एका नातवानं आपल्या आजोबाला विचारलं होतं, आजोबा मला सांगा मी मोठा झाल्यानंतर काय होऊ. आता आजोबा अनुभवी होत्या, 4 पावसाळे जास्त खाल्लेले होते. आजोबांनी सांगितलं, बाळा आज या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा झाली. आज पावला पावलावर दवाखाना आहे, पावला पावलावर मेडिकल आहे, पावला पावलावर किराणा दुकान आहे, पावला पावलावरती कापड दुकान आहे. सगळीकडे स्पर्धा झाली, स्पर्धा. हे युगच स्पर्धेचं आहे. पण बाळा तुला जीवनामध्ये येऊन काही व्हायचंच असेल, तुला मोठा होऊन काही बनायचंच असेल तर बस चांगला माणूस बन. आज माणूस बनण्यासाठी स्पर्धा नाही. लोकांना चांगला माणूस बनायला आवडत नाही. मैबा या कथेकडं, कीर्तनाकडं, या धर्म मंडपामध्ये आलं ना, माणूस देव होईल का नाही मी सांगत नाही, माणूस देव माणूस होईल का नाही मी सांगत नाही, पण माणूस निश्चित माणूस होतो गड्या. ही ताकद या धर्म मंडपाची. म्हणून कधीतरी माणसानं जीवन देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी व्यतीत केलं पाहिजे. देवाला विसरू नका. आणि जर तुम्ही भगवंताला विसरलात तर परिणाम विसरली तया विसरली थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. हे पचतील खाणी 84च्या, खाणी 84च्या, तिला खाणी 84च्या. विसरल्या थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. म्हणून देवाला विसरायचं नाही. दुसरी गोष्ट भगवंताच्या नामाला विसरायचं नाही. आणि जर नामाला विसरला तर परिणाम नामाशी विनमुख तो नर पापिया हरिवीन धावया नको कोणी. आणि राहिला आपला तिसरा मुद्दा, संतांना विसरू नका गड्या. का संतांना विसरायचं नाही? कारण साधू संतांनी वाईट मार्गाला चाललेल्या समाजाला योग्य मार्ग दाखवलाय. बाबा तुम्ही त्या मार्गाने जाऊ नका, बर्बाद व्हाल, बर्बाद. योग्य मार्ग दाखवलाय आपल्याला, भक्ती मार्ग दाखवलाय. कारण माणसाचं जीवन हे संगतीवरच अवलंबून आहे. अधोगती आणि पतन उद्धार संघाचा महिमा. आपला उद्धार करायचा आहे का अधोगतीला जायचंय हे संगतीवर अवलंबून आहे. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा करोगे संग वैसा चढेगा रंग, और जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. बाटलीतनं पाणी पिलं की बडबड सुटते माणसाला. कळलं का? ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. पण आपल्याला त्या बाटलीकडे जायचंच नाही मैबाप. आपण या धर्म मंडपात आहे, त्या बाटलीशी आपल्याला घेणं देणं नाही. मला बिस्लरी म्हणायचे. कुठे गेली बिस्लरी? ही बिस्लरी बघा. आम्ही बाटलीतलं पाणी पिऊ पिऊ तुमच्या पुढे बडबड करायला, बरोबर आहे. म्हणून जैसा पिवे पाणी वैसी बोले वाणी. जशी संगत करा तसा जीवनामध्ये रंग चढतो. माणसं म्हणतात महाराज आमचं चांगलं झालं पाहिजे, आमचं भलं झालं पाहिजे, आमचं कल्याण झालं पाहिजे. बाबा तुझी संगत चुकीची आहे ना. तू रोज एकाच्या गाडीवर बसून नाही तिकडे जातो, नको ते खातो, तुझं कधी भलं होणार आहे? खळाची संगती उपयोगाची नाही, खळाची संगती उपयोगाची नाही, खळाची संगती उपयोगाची नाही, खळाची संगती उपयोगाची नाही. अपना पाय काचे संगे, हरिमुखी गाता हार परी चिंता, हरिमुखी गाता हार परी चिंता, हरिमुखी गाता हर भली हरिमुखी गाता हर भली हर भली. खळाची संगती उपयोगाची नाही. खळाची संगती, वाईट माणसाची संगती करू नका मैबाप. संगत करायची असेल तर सज्जनाची करा. पण इथं प्रश्न असा निर्माण होतो महाराज, तुम्ही म्हणता संतांची संगत करा, संतांची संगत करा, पण या कलियुगामध्ये आम्ही संत म्हणायचं कोणाला? कारण हे कलियुग एवढं भयानक आहे मैबाप. कलियुग कशाला म्हणतात सांगू का थोडक्यामध्ये? हा, जरा माना हलवा म्हणजे मला कळतंय तुम्ही सावध आहे. कशाला म्हणायचं कलियुग सांगू? जिथं एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेली 2 भावंड एकमेकावर तलवारीचा घाव घालायला घाबरत नाहीत मैबाप, याला म्हणतात कलियुग.
जिथं जन्मदात्या माय बापाला घराच्या बाहेर काढलं जातं याला म्हणतात कलियुग. जिथं कुठलंच नातं आज पवित्र राहिलं नाही याला म्हणतात कलियुग. आणि मग अशा कलियुगामध्ये माणसाचा उद्धार कशाने होत असेल तर या भगवंताच्या कथा कीर्तनाने, बरं का. म्हणून माणसानं या कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर संतांची संगती आणि नामस्मरण याच्याशिवाय पर्याय नाही. संतांची संगती केली पाहिजे. पण मैबाप या कलियुगात संत ओळखणं अवघड आहे. कोणाला म्हणायचं संत? केवळ गळ्यात माळ दिसली म्हणजे त्यांना संत म्हणायचं का? नाही. नवतीते संत माळा मुद्रांच्या भूषणी. केवळ कीर्तन केलं म्हणजे संत झालं का? नवतीते संत करिता कीर्तन. कीर्तन करणारे संत नसतात. तुम्ही आमच्या पायावर मस्तक ठेवता, आता हे तुमचा प्रश्न आहे मैबाप, पण आम्ही संत नाही. संत ही उपमा संतांनाच लागू. संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे, हे संतनवती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. समुद्र नदीने पैगा, समुद्र नदीने गंगा, पाषाण म्हणून लीला, पाषाण म्हणून लीला. संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, हे संतनवती जगा माणसाच्या सारिखे, संतनवती जगा माणसाच्या सारिखे. संत नवती जगा माणसाच्या सारिखे. संत दिसायला जरी माणसासारखी असतील मैबाप, पण ते त्यांचं वागणं, त्यांचं आचरण मात्र माणसासारखं नव्हतं. संत कोणाला म्हणायचं? तेच संत ज्यांचा हेत विठ्ठल यांना म्हणायचं संत. आणि साधू संतांनी आम्हाला हीच शिकवण दिली. काय सांगितलं आपल्याला सेवालाल महाराजांनी मैबाप? हा, सेवालाल महाराजांचं ब्रीद वाक्य काय आहे? हा, मला जमतंय का बघत्या? संत सेवालाल महाराजांनी सांगितलं की कोई केनी भजो मत, कोई केनी पूजो मत, कोई केनी पूजो मत, कोई केनी कमी नाही. म्हणजे कोणामध्ये कशाची कमी नाही. सेवालाल महाराज सांगतात बाबा कोणाला भजू नका, कोणाची पूजा करू नका, तुमच्यामध्ये काही कमी नाही. आणि पूजा करण्यामध्ये, देवाची पूजा करण्यामध्ये किंवा भजन करण्यामध्ये वेळ घालू नका. तुम्हाला जर काही करायचंच असेल तर चांगलं कर्म करा. कर्म करा, त्या कर्मामध्ये सगळं काही आहे. जर कर्म केलं तर मैबाप माणूस पोटाला पोटभर खाणार आहे. कर्म करा. आणि शेवटी सेवालाल महाराज सांगतात बाबा माझ्या शब्दाचं पालन करा. जर तुम्हाला पटलं तर माना, अगोदर त्याची छाननी करा मग माना. बरोबर आहे? हे सेवालाल महाराजांचं ब्रीद वाक्य आहे. केवळ भजन केलं म्हणजे सगळं काही नाही. केवळ तासन तास देवाच्या पुढे बसलं म्हणजे सगळं काही नाही. त्याच्यासाठी कर्मही करणं गरजेचं आहे. ही शिकवण संत सेवालाल महाराजांनी आम्हाला दिलेली. संतांनी केवळ भजनच करा असं कधी सांगितलं नाही. संसार करा आणि संसार करत करत भजन करा. संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. असावे असुरी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. आता कमी जास्त आवाज करूच नका, मॉनिटरचा आहे तसा ठेवा. हा बस असा. आता त्याला काही करू नका. संसारामध्ये राहा आणि परमार्थ करा हेच प्रत्येक संतांनी सांगितलं. म्हणून संतांच्या विचाराची खरी या समाजाला गरज आहे. घरोघरी तुका व्हावा, घरोघरी गाथा व्हावी, ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी प्रत्येकाची माता व्हावी. म्हणून संतांची संगती, म्हणून संतांना विसरू नका. आणि आपला शेवटचा मुद्दा आहे मैबाप, जन्मदात्या माय बापाला विसरू नका. ज्यांनी आपल्याला हाडाचं काठ रक्ताचं पाणी करून तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलंय त्या माय बापाला कधी विसरू नका. आज या समाजाची अवस्था पाहिली तर कित्येकाचे माय बाप आपल्याला आज वृद्धाश्रमामध्ये दिसतील. बरोबर आहे ना? म्हणून देव मंदिरात नाही, देव गुरुद्वार नाही, देव बाकी कोणीकडे नाही, देव आपल्या घरात आहे. मंदिर में ना मिलेंगे, गुरुद्वार ना मिलेंगे, मंदिर में ना मिलेंगे, गुरुद्वार ना मिलेंगे, घर घर में ही बैठे हैं तेरे भगवान, घर घर में ही
नाहीतर रोज मंदिरात गेला आणि रोज देवावर पाणी घातलं तर घरातले मायबापच जर कळले नसतील तर तुम्हाला देव कधी कळणार नाही. अरे आपल्या माई बापाचं कष्ट आपल्याला कधीतरी दिसलं पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या अंगाला आलेला घाम आपल्याला कधीतरी दिसला पाहिजे. ज्या लेकरांना आपल्या आई वडिलांचं कष्ट कळताना ती लेकरं कधीच बिघडत नाही, ते कधीच वाईट मार्गाला जाणार नाही, त्यांचा पाऊल कधीच वाकडा पडणार नाही. बघा एका कवीनं 4च ओळी लिहिल्यात पण एवढ्या मार्मिक आहे. त्या कवीनं असं सांगितलंय की मी माझ्या बापाला कष्ट करताना पाहिलंय, मी माझ्या बापाला कष्ट करताना पाहिलंय, मी माझ्या बापाला घाम गाळताना पाहिलंय, मी माझं घरावरचं पत्तर गळताना पाहिलंय, कसा पाऊल वाकडा पडेल माझा, मी माझ्या आईला माझी दृष्ट काढताना पाहिलंय. ज्यांनी आई बापाचं कष्ट पाहिलं ना माईबा ते कधीच वाईट मार्गाला जाणार नाही. तुम्हाला खोटं वाटल, आज या ठिकाणी स्पष्ट सांगते, मी सुद्धा एक ऊसतोड कामगाराची मुलगी आहे बरं. माझ्या आई वडिलांनी तब्बल 7-8 वर्ष कर्नाटकामध्ये ऊस तोडलेला आणि त्याची जाण आहे मला. 8 वर्ष तब्बल कर्नाटकात ऊस तोडला. पण माझ्या मोठ्या भावाने एक मोबाईलवर आता पोस्ट टाकली होती पाठीमागे की ज्या कर्नाटकामध्ये आई वडिलांसोबत आम्ही ट्रॅक्टर मध्ये बसून ऊस तोडण्यासाठी गेलो, आज त्याच कर्नाटकामध्ये माझी कित्येक कीर्तनं झाली, त्याच कर्नाटकामध्ये माझ्या कित्येक कथा झाल्या आणि त्याच कर्नाटकात माझा मोठा भैया आज विमानानं मीटिंगला जातो. पण माईबाप दुर्दैव वाटतं, कधीतरी खंत वाटते, हे पाहायला जर माझे वडील असते तर आज त्यांना किती स्वाभिमान वाटला असता, किती अभिमान वाटला असता. म्हणून प्रत्येकानं माय बापाच्या कष्टाची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. इथं जेवढे काही तरुण मुलं बसलेले तुम्हाला माझं सांगणं, आपण घरामध्ये बसून क्रिकेट पाहतो. भारताचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ज्यावेळी या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत धावा घेतो, पोरांना त्याचं कौतुक वाटतं, नवल वाटतं, टाळ्या वाजवतात, तासन तास तो क्रिकेट बघतात. पण अरे कधीतरी माय बापाचं कौतुक करा. भर उन्हामध्ये तापलेल्या जमिनीमध्ये आवताच्या पाठीमागे या बांधापासून त्या बांधापर्यंत धावा घेणारा बाप तुम्हाला कधीतरी दिसू द्या. ही खरी काळाची गरज आहे बाबा. नाहीतर कितीही अभंगावर बोललं तरी हे ब्रह्मज्ञान डोक्यावरूनच जात आहे, डोक्यावरून नाही पार मंडपाच्या वरून जात आहे. आज खरी तर प्रबोधन करून समाजाची कान उघडणी करणं गरजेचं आहे. म्हणून विनंती असेल गड्या, जन्मदात्या माई बापाला विसरू नका. कितीही जीवनामध्ये यश प्राप्त केलं, कितीही तुम्ही मोठे झाला तरी बापाची कौतुकाची थाप पाठीवर पडल्याशिवाय आणि आईचे कौतुकाचे 2 शब्द कानावर पडल्याशिवाय ते यश माणसाला यश वाटत. कितीही जीवनामध्ये पैसा कमवा, पण खरं धन जर काय असेल तर ते माय आणि बाप आहे. चाहे जितने में पैसे कमाऊं, चाहे जितने में पैसे कमाऊं, असली दौलत दौलत तो माता पिता है, असली दौलत तो माता पिता है. असली भगवान तो माता पिता है, असली भगवान तो माता पिता है. भगवंताच्या नामाला विसरू नये. तुकोबराय म्हणतात, व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन अहर्निशी मुखीना. बाबा मी त्या भगवंताचं नाम अहर्निशी नित्य गाईल. पण महाराज तुम्ही कोणाचं नाम अहर्निशी गाईल म्हणता? यावर तुकोबराय उत्तर देतात, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुखाने. मी त्या पांडुरंगाचं त्या विठ्ठलाचं नाम अहर्निशी नित्य गाईल.
आता पांडुरंगाचं का अगदी थोडक्यात सांगणार आहे बरं, जास्त विस्तार करत नाही. पांडुरंगाचंच नामस्मरण का म्हणले तुकोबर आहे याचं कारण आहे. कारण अनेक अवतार घेतले भगवंताने, पण प्रत्येक अवतारात देवाचा स्वभाव जरा वेगळा होता. बाकीच्या अवतारामध्ये देवाचा स्वभाव असा आहे, सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचा नाश, बरोबर आहे ना. पण या अवतारामध्ये पांडुरंग परमात्म्याने आपला स्वभाव जरा बदललेला आहे. पांडुरंग परमात्मा म्हणतात, बाबा माझ्याकडे कोणीही या, कसेही या, मूड पापी जैसे तैसे तरी कासे लावोनी, किंवा खटनत यावे शुद्ध होऊन जावे, दवंडी पिठी भावे चोखा मेळा. म्हणून तुकोबरे म्हणतात, नाम विठोबाचे घेई नमी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. आणि साधू संतांनी आपल्याला फार सोपं करून दिलंय बरं परमार्थ. साधू संत म्हणले, बाबा खऱ्या देवाची ओळख तुम्हाला करून देतोय आम्ही, तुम्ही भलत्या देवाच्या नादी लागू नका. आज या कलियुगामध्ये एवढे स्वतःला देव मानणारी माणसं जन्माला आले आणि त्यांचे करोडो भक्त झाले. जे लोक स्वतःला देव मानतात त्यांचे करोडो भक्त झाले, पण पश्चातापाची वेळ येते, कालांतराने कळतं ज्यांना आपण देव मानत होतो ते बाबा जेलमध्ये. घडतंय का नाही सध्या असं? म्हणून मैबा भलत्या सलत्या देवाच्या भलत्या सलत्या माणसांच्या नादी लागू नका. बस एकच देव एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. म्हणून नाम विठोबाचे हे नमी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. आणि संत सांगतात, जर तुम्हाला आमच्या मार्गाने यायचं नसेल, आम्ही सांगितलंय ते तुम्हाला ऐकायचं नसेल, तुम्हाला मनाच्याच मार्गाने जायचं असेल तर आमच्या बापाचं जाणार नाही, तुम्ही तुमचं नुकसान करून घेताय. नाथ बाबा सांगतात, येथे कोणाचे काही बाग गेले, येत कोणाचे काय गेले, येत कोणाचे काय गेले, येत कोणाचे काय टाळी हा
टाळी टाळी हा निर्गुण निराकार दादा माऊर माझगा निर्गुण निराकार दादा माऊर माझगा वा वा मल्हारी जिवारी मल्हारी जिवारे मल्हारी जिवारी मल्हारी जिवारे श्री संत सेवालाल महाराज की बार कुमाये बार कुमाये बार कुमाये बार कुमाये बार पंढरीची वारी आहे आणि करी तीर्थव्रत व्रत एकादशी करी उपवासी गायीन अहर्निशी मोक्षिना की अभंगावर धावत्या मैदानामध्ये मला जमल त्या पद्धतीने मी कीर्तन मांडण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित श्री संत सेवालाल महाराजांच्या चरणावरती समर्पित या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल आजचे कीर्तनाचे यजमान दादांना मनापासून धन्यवाद आणि सुंदर असं नियोजन आहे बरं का अगदी गुड नियोजन आहे असं वाटत नाही की हा कार्य